नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा एक घटक नक्की या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो आणि तो घटक आहे रोमन संख्या चिन्हे। पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओच्या शेवटी जो तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील किंवा तुम्हाला कमेंट करायला सांगितलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की कमेंट करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रोमन संख्या चिन्हे या व्हिडिओला। आणि बघू शकता या ठिकाणी एक घड्याळ आहे आणि त्या घड्याळामध्ये जे चिन्ह दिसत आहेत म्हणजे 12, 1, 2, 3, 4, 5, 6 हे जे चिन्ह दिसत आहेत हे आपले देवनागरी अंक किंवा इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय अंक नाही आहेत, तर ते रोमन अंक आहेत किंवा रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असणारा घटक म्हणजे स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी हा उपयुक्त घटक आहे तर साधारणपणे शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती किंवा अन्य काही स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक फार महत्त्वाचा आहे आणि अगदी शॉर्टमध्ये या घटकाविषयी आपण जाणून घेणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये, सोप्या भाषेमध्ये गणितामधला हा घटक आहे रोमन संख्या न्यूमेरल्स। काय बघणार आहोत आपण यामध्ये? संख्या चिन्ह, रोमन संख्या चिन्ह वापरण्याचे नियम आणि काही महत्त्वाची माहिती। कोणती रोमन संख्या चिन्ह आहेत तर रोमन संख्या चिन्ह बघा, पहिलं रोमन संख्या चिन्ह आहे आय आणि त्याचं किंमत आहे 1। त्यानंतर चिन्ह आहे व्ही आणि त्याची व्हॅल्यू किंवा त्याचं मूल्य आहे किंवा किंमत आहे 5। त्यानंतर आहे एक्स, त्याचं मूल्य किंवा किंमत आहे 10। त्यानंतर आहे एल, त्याचं किंमत 50, सी 100, डी बरोबर 500 आणि एम बरोबर 1000। अशी ही संख्या चिन्ह आहे आणि याच संख्या चिन्हाच्या आधारे आपण सर्व म्हणजे साधारणपणे 1000 पर्यंत तरी सर्व रोमन संख्या बनवू शकतो। काही महत्त्वाच्या रोमन संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। 4 IV 9 IX 14 म्हणजे 14, XIV 19 म्हणजे 19, XIX 40, XL वगैरे वगैरे। त्यानंतर आपण काही महत्त्वाचे नियम बघू। रोमन संख्या चिन्ह लिहिण्याचे नियम या ठिकाणी आहेत। पहिला बेरजेचा नियम आहे ॲडिशन रूल, मोठ्या संख्येनंतर लहान संख्या आल्यास त्याची बेरीज करतात। फार सिंपल सोपा नियम आहे, काहीच अवघड नाही त्यामध्ये। ही व्ही बघा, ह्याची की व्हॅल्यू 5 आहे आणि हे आय 1 आहे म्हणजे 5 मोठा आहे, मोठ्यानंतर लहान संख्या चिन्ह आलेलं आहे व्ही नंतर आय, त्यामुळं आयची व्हॅल्यू काय झालेली आहे त्यामध्ये ॲड झालेली आहे, बेरीज केली गेलेली आहे। हा नियम आहे, मोठ्या संख्येनंतर लहान संख्या आल्यास त्याची बेरीज करतात। त्यानंतर दुसरा नियम बघा, वजाबाकीचा नियम आहे, अतिशय सोपा। वजाबाकीचा नियम, लहान संख्या मोठ्या संख्येच्या आधी आल्यास वजाबाकी करतात, अतिशय। त्याच्या विरुद्धच आता इथं व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1 आणि व्हीच्या अगोदर लहान संख्या आली, व्ही मोठा आहे, व्हीच्या अगोदर लहान संख्या आली आणि त्यामुळं मग काय झालं, व्ही मधून हा आय 1 वजा झाला म्हणजेच आय व्ही बरोबर 4 झालं। तिसरा नियम पुनरावृत्तीचा नियम आहे, रिपिटेशन। IXCM ही चिन्ह सलग जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात, अतिशय महत्त्वाचा नियम आहे। म्हणजे आय 3 वेळाच लिहू शकतो, एक्स 3 वेळा लिहू शकतो, सी 3 वेळा लिहू शकतो आणि एम सुद्धा 3 वेळा लिहू शकतो। असं हे जे आय 4 वेळा लिहिलेलं आहे हे आय 4 वेळा लिहिणं चुकीचं आहे। म्हणजेच काय, IXCM ही चिन्ह जी आहेत संख्या रोमन संख्या चिन्ह ही सलग एकानंतर एक जास्तीत जास्त 3च वेळेला लिहू शकतो। आणि चौथा नियम बघा, महत्त्वाचा, अतिशय फार महत्त्वाचा, VLD ची पुनरावृत्ती होत नाही। म्हणजे व्ही, एल आणि डी हे जी रोमन संख्या चिन्ह आहेत, व्ही म्हणजेच 5, एल म्हणजे 50, डी म्हणजे 500, हे जे आहेत हे कधीही डबल किंवा
2 वेळेस 3 वेळेस लिहिले जाऊ शकत नाही, ते फक्त एकदाच लिहिता येतात, एकदाच लिहिले जाऊ शकतात. काय लक्षात ठेवायचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं? आय फक्त व्ही आणि एक्सच्या आधी येतं. आय बघा इथं व्हीच्या आधी आलेला आहे, एक्सच्या इथं एक्सच्या आधी आलेला आहे, इथं एक्सच्या आधी फक्त व्ही आणि एक्सच्या आधी येतं. आता एक्स फक्त एल आणि शीच्या आधी येतं. एक्स बघा शीच्या आधी एक्स आलेला आहे, एक्स हे एल आणि सीच्या अगोदर येतं. त्यानंतर बघा सी फक्त डी आणि एमच्या आधी येतं. तर बघा इथं सी डीच्या अगोदर आलेला आहे, इथं सी बघा एमच्या अगोदर आलेला आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. सर्वात मोठी सामान्य रोमन संख्या म्हणजे ही सर्वात मोठी सामान्य रोमन संख्या आहे यम 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 सी यम एक्स सी आय एक्स, म्हणजेच काय 3999. शॉर्ट ट्रिक बघा इथे या ठिकाणी आय व्ही एक्स एल डी, आय व्ही एक्स एल सी डी एम, आय व्हॅल्यू एक्स्ट्रा लार्ज कॉइन्स लार्ज कॉइन्स ड्युरिंग. यामुळे सर्व चिन्हांचा क्रम सहज लक्षात तो. कोणतीही संख्या बनवण्यासाठी फक्त ह्या नियमांचा वापर केला जातो. समजा बघा इथं पुनरावृत्तीचा नियम 4 वेळाला लिहू शकत नाही, अनेक वेळा. आता तुम्हाला जर 30 लिहायचं असेल तर आपण काय करतो, 30 लिहिताना एक्स 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 लिहितो, म्हणजे 3 वेळाला एक्स लिहितो. आणि समजा आपल्याला 40 लिहायचं असेल तर 4 वेळाला एक्स आपण लिहित नाही, कारण 4 वेळाला लिहू शकत नाही. तर काय म्हटलेलं आहे, आय एक्स सी एम ही चिन्ह सलग जास्तीत जास्त 3 वेळेलाच लिहिता येतात. तर आत्ताच आपण रोमन संख्या चिन्ह संबंधीचे काही नियम पाहिलेले आहेत आणि त्या नियमांच्या आधारे रोमन संख्या चिन्ह, रोमन संख्या कशा लिहायच्या किंवा लिहिलेली रोमन संख्या ओळखायची कशी, हे आपण नियमाच्या आधारे ओळखणार आहोत किंवा लिहिणार आहोत. आपलं पहिलं उदाहरण आहे 85. ही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे 85 साठी निश्चित असं रोमन संख्या चिन्ह दिलेलं नाहीये किंवा नाहीये. तर मग आपण आपला रूल किंवा आपले नियम वापरून हे 85ला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहू शकतो. 85च्या पुढं 100 साठी सी आहे आणि 50 साठी एल आहे. परंतु सी वापरलं तर त्याच्या अगोदर आपल्याला एक्स वगैरे डबल वापरावं लागतं, म्हणून तो आपल्याला लिहिता येणार नाही. तर आपण पहिल्यांदा 50 साठी एल वापरू. त्यानंतर 50 आणि 30 80 होतं, म्हणून 30 साठी ही संख्या चिन्ह नाहीये रोमन संख्या चिन्ह. त्यामुळे 10 50 अधिक 10 60, त्यानंतर पुन्हा 70 आणि त्यानंतर पुन्हा 80 आणि पुन्हा 5 साठी आपल्याला व्ही वापरावं लागेल. या ठिकाणी तुम्ही म्हणाल कोणता नियम वापरला, तर नियम आपला आहे बेरजेचा. बेरजेच्या नियमाने ही संख्या तयार होते. हे 50 आहे, त्यानंतर 10 10, त्यानंतर 10 आणि हे 5. 50 60 70 80 आणि हे 5. तर काय तयार झालं, ही आपली 85 संख्या तयार झाली. तर या प्रकारे आपण नियम वापरून रोमन संख्या चिन्ह लिहू शकतो किंवा रोमन संख्या लिहू शकतो. आता आपण वजाबाकीच्या नियमाचं एक उदाहरण बघू. आणि वजाबाकीच्या नियमासाठी आपण संख्या घेऊ 400 आणि ह्या 400ला आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे. तर 400 साठी निश्चित असं रोमन संख्या चिन्ह नाहीये, म्हणून आपण 400च्या जवळपासचं मोठं संख्या चिन्ह म्हटला तर तुम्ही 500 असेल आणि 500 साठी आपल्याकडे संख्या चिन्ह आहे डी. आणि मग ह्या डीचा वापर आपण ह्या 400 लिहिण्यासाठी करूया. आता डी म्हणजेच 500 आहे, पण आपल्याला 400 पाहिजे. 500 मधून 100 वजा केलं तर 400 राहील. 100 साठी आपल्याकडं संख्या चिन्ह आहे सी. मग आपल्याला सी या ठिकाणी लिहावं लागेल. इथं बघा मित्रांनो, डी हे मोठं संख्या चिन्ह आहे आणि सी त्या डी पेक्षा लहान संख्या चिन्ह आहे. डी 500 आहे आणि सी 100 आहे. पाठीमागं लिहिल्यामुळं जर मोठ्या संख्या चिन्हाच्या पाठीमागं जर लहान संख्या चिन्ह लिहिलं तर मोठ्या संख्या चिन्हातून लहान संख्या चिन्ह वजा होतं. म्हणजेच 500तून 100 वजा बरोबर
400. तर अशा प्रकारे आपण वजाबाकीचा नियम वापरून रोमन संख्या चिन्ह लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुनरावृत्तीचा नियम कसा वापरला जातो ते पाहूया. पुनरावृत्तीच्या नियमासाठी आपण 40 या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया. अनेक विद्यार्थी काय करतील, 40 लिहायचं म्हणलं तर रोमन संख्या चिन्हामध्ये 4 वेळेला x लिहितील आणि 4 वेळेला x लिहून त्यांना वाटेल की आपण 40 लिहिलेला आहे. परंतु आपला पुनरावृत्तीचा नियम काय सांगतो, तर पुनरावृत्तीचा नियम सांगतो I, X आणि C हे जे रोमन संख्या चिन्ह आहेत ही जास्तीत जास्त आपण 3 वेळेलाच सलग लिहू शकतो, त्यापेक्षा जास्त लिहू शकत नाही. हा नियम लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपल्याला 40 लिहायचं आहे आणि 3 वेळेला लिहू शकतो, तर 3 वेळेला x जर लिहिला आपण तर त्या ठिकाणी संख्या तयार होईल 30 आणि आपल्याला लिहायचं आहे 40. तर आपल्याकडे संख्या चिन्ह एक आहे 50. 50 साठी L आहे आणि L 50, परंतु आपल्याला 40 लिहायचं आहे म्हणजे 50 मधून 10 वजा करावे लागतील. इथं पुन्हा वजाबाकीचा नियम येतो आणि 50 ही मोठी संख्या, त्यामधून 10 लहान संख्या वजा केली, याचा अर्थ Lच्या पाठीमागं आपल्याला x लिहावं लागेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 40 ही रोमन संख्येमध्ये 40 तयार होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा नियम आहे की कोणकोणत्या रोमन संख्या चिन्हाची पुनरावृत्ती होत नाही. समजा आपल्याला 1000 लिहायचं आहे आणि 1000 लिहिताना मी जर म्हणलं मला माहित आहे 500 साठी D आहे, तर मी असं लिहिलं D 500 आणि पुन्हा D 500, तर असं 500 आणि 500 1000. तर हे असं रोमन संख्या चिन्हाच्या नियमामध्ये नाही आहे. मित्रांनो, हा V, हा L आणि हा D या रोमन संख्या चिन्हाची कधीही एकानंतर एक किंवा सलग पुनरावृत्ती होत नाही, हे चुकीचं आहे. आणि 1000 साठी आपल्याकडे चिन्ह आहे M. M म्हणजेच 1000. त्याचबरोबर असं आपण 10 लिहायचं म्हटलं तर V डबल लिहू शकत नाही, कारण V हे चुकीचं आहे. V, L आणि D हे पुन्हा पुन्हा एकानंतर एक लिहिलं जात नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोमन संख्या चिन्ह लिहिण्याचे नियम पाहिले. नियमाच्या आधारे संख्या बनवायची कशी, संख्या लिहायची कशी, याचीही काही उदाहरणं पाहिली. तर आता आपण तुमच्यासाठी काही उदाहरणं देऊया. तर ह्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 220 ही जी संख्या आहे, ह्या संख्येला तुम्ही रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे आणि ते लिहिलेलं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कॉमेंट करून कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे 220 साठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापरावे लागतात, कोणत्या रोमन संख्येमध्ये ह्याला लिहून कॉमेंट करायचं आहे. दुसरं उदाहरण आहे 434, ह्यालाही तुम्ही रोमन संख्या चिन्हामध्ये कॉमेंटमध्ये लिहायचं आहे. तिसरं उदाहरण आहे 550, याही संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कॉमेंट करायचं आहे. चौथं उदाहरण आहे 880, याही संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये तुम्ही कॉमेंट करायचं आहे. आणि पाचवं उदाहरण आहे 786, याही संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये तुम्ही कॉमेंटमध्ये या सर्व संख्यांचं रोमन संख्या चिन्हामध्ये लिहून कॉमेंटमध्ये नक्की तुम्ही लिहू शकता. कॉमेंट नक्की करा. या सर्व 5ही संख्यांचं रोमन संख्या चिन्हामध्ये रूपांतरण करून तुम्ही ते कॉमेंटमध्ये लिहू शकता.